वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विकुर्मे देव सर्व काय सुसर्वदा गणरायाला वंदन। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळ हजरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरसमोर दिसावी, घ्यावे पांडुरंगाचे नाम, पूर्ण होईल सर्व काम। आयुष्य थोडं लहान आहे पण छान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जन्माला आलो, याच मला सार्थ अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा, आई जगदंबेच्या पायी नतमस्तक होऊन मी समालोचक सुनील पाटील, उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांचं बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय। आज स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे मध्ये आहोत आणि पहिली मॅच बिग फाईट आपल्यास भेटीत येते। पावर शेलार बी त्यांच्या विरोधात पप्पू 11 नांदेडने टॉस जिंकून पप्पू 11 नांदेड टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केलंय पावर शेलार बी टीमला। एकंदरीत आपण पाहिलं असेल, शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली। शुक्रवारच्या दिवसामध्ये आई गावदेवी पारिवली टीमने टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना आपण पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये अंतिम चेंडूवर साजरा करत साईगाव टीम बाजी मारत आपण कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आजचा कोणता संघ तिसरा ठरेल, त्यानंतर आपण मेगा फायनल बिग बॅश देपोली 2025 चा आपल्याला चॅम्पियन संघ कोण याचं उत्तर मात्र शेवटच्या क्षणाला आपल्याला मिळेल। खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय। देपोली स्पोर्ट देपोली ग्रामस्थांच्या वतीने ही सजवलेली क्रीडा नगरी, श्री गणेश मंडप डेकोरेशन संदेशजी साबळे यांची ही एक कलाकृती आपल्याला पाहायला मिळते आणि आमचा आवाज खऱ्या अर्थानं पाहिला तर मैदानापर्यंत पोहोचवला जातोय। डीजे प्रतीक पावशे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवला जातोय आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर लाईव्ह प्रक्षेपण नीट आणि क्लीन घराघरात पोहोचवण्याचं काम उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून केला जातोय। आज आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सर सातत्याने 3 दिवसापासून या स्पर्धेकरिता उपलब्ध राहिले आणि आजच्या दिवसामध्ये मुरलीधर सर आपल्या सोबत पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळतील। खरोखरच ही 3 दिवसाची स्पर्धा असेल, परंतु आयोजकांचं 30 दिवसांचं ही मेहनत आपल्या खऱ्या अर्थाने पाहायला मिळते। सुनील पाटील, जयेश पाटील, परेश पाटील त्यांचे सर्व साथीदार खऱ्या अर्थाने ही मेहनत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर पहिली मॅच आपण पाहणार आहोत पावर शेलार बी विपक्षात पप्पू 11 नांदेडने, त्यानंतर दुसरी लढत आपल्यास भेटीत येईल देवांश 11 रामवाडी त्यांच्या विरोधात जय बजरंग धोंडावडोली। तिसरी मॅच आपण पाहणार आहोत आई संतोष माता अनगावच्या विरोधात कृष्णा 11 कव्वाड। त्यानंतर चौथ्या मॅचला सुरुवात होईल जय बजरंग सोनटक्केच्या विरोधात आई गावदेवी साक्रोली। त्यानंतर दुसऱ्या फेरीला लढतीमध्ये आपण ऋत्वी स्पोर्ट्स अनगावच्या विरोधात पहिल्या मॅचचा विनर, तर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीमध्ये आरसीसी पारेच्या विरोधात चौथ्या मॅचचा विनर। पण दुसऱ्या लढतीचे हे सामने पाहणार आहोत। सर्व संघांना सूचना असेल, पहिल्या मॅच पासून मात्र इथून आयोजकांपासून आमच्यापर्यंत ही सूचना आली 3 षटकांचे सामने असतील। त्यानंतर आपण पाहतोय समोर डिक्लेअर झोन आहे, जी विकेटच्या मागे साइड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते। तिथनं पॉइंट क्षेत्रामध्ये जो पोपटी कलरचा पडदा आहे तोपर्यंत डिक्लेअर झोन असेल आणि समोर आपण केबल पाहिली मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला जर चेंडू स्पर्श घेऊन झेल पकडला गेला तो ग्राह्य धरला जाणार नाही।
आणि एकंदरीत आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मध्ये जर चेंडू गेला बॅटच्या साह्याने तर स्ट्राईक चेंज असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त गेला तर स्ट्राईक चेंज नसेल. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. जर आपला 12वा प्रतिनिधी इथे उपलब्ध नसेल तर मात्र पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला तर त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पप्पू इलेव्हन नांदेड टीम, पावर शेलार बी टीमचे सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. आमचे पंच सज्ज होतील. राजेंद्र बजागे सर, त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर मुरलीधर सर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मैदानाचा दुवा का मानला जातोय पंचांना हे उत्तर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जबाबदारी असते पंचांना. आपल्यापर्यंत चांगले नियमावली पोहोचव जाताना आपण पाहतोय या दोन्ही पंचांना. आणि या विभागामध्ये आणि कुठलाही पॉवर प्ले नसेल. तर चला जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिलं षटक सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं. कॅमेरा एंड कडून देपोली एंड कडून सज्ज होत असताना आपण पाहतो अभिषेक या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय प्रणय, तर नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश. 3 षटकांचा हा सामना, कुठलाही पॉवर प्ले नसेल. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये ठेवावे लागतील. आणि राजेंद्र बजागे सरांचा इशारा आलाय अंतिम डेला. इथे मात्र पहिल्या मॅचला होते सुरुवात. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि बाकीचे क्षेत्ररक्षक पाहिले तर सीमा लगत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. तर मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू टाकण्याकरिता अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक इनला प्रणय. यावेळेस खोलवर टाईपाचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना चांगला चेंडू हाताळला गेलाय. कुठली धाव पहिल्या चेंडूवर जमावता आले नाही बॅटर प्रणयला. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर पहिल्या चेंडू हाताळला गेलाय. आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय. आणि सातत्याने आपण पाहतोय या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी होत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलंय.
अभिषेक पुणेच एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रणयच्या विरोधात यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रणयच्या बॅट मधून येणारा हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, पहिला षटकार आपण पाहिला. 6 धावाने अकाउंट ओपन केलं. सांघिक वैयक्तिक यावेळेस संधी होती यष्टिरक्षकाला, दवडली गेली आणि शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठली धाव यावेळेस घेता आले नाही बॅटरला. धावसंख्या स्थिर 6 या अंकावर. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर बिग हिट आला, त्यानंतर डॉट. गोलंदाज अभिषेक पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. टायमिंग चांगलं साधलं गेलंय आणि चेंडूला सरळ पाठवलाय पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतो 4. यावेळेस फुलटॉस होता, बघितलं बॅटरने. पलटी स्ट्रोक खेळत असताना चेंडूला सरळ डीप पॉइंट क्षेत्रामधून पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या बढतीनं धावफलक 10 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 6 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. म्हणजेच एकंदरीत एक डॉट तर एक रन्स येत असताना आपण पाहतोय. वार पलटवार या ओव्हर मध्ये आपल्या सातत्याने पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. चेंडू अलॉन द कार्पेट डीप मध्ये निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती प्रणयला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 11 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर. अंतिम चेंडू टाकण्याकरिता अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्ट्रायकिंगला आपण पाहतो मयुरेश, डावकुऱ्याचा बॅटर. पहिल्यांदाच या षटकामध्ये स्ट्राईकवर येत असताना या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. जेव्हा उजवा आणि डाव्या हातीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वारंवार क्षेत्ररक्षण बदल करावा लागतो. तो बदल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अभिषेक. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पॉवर शेलार बी बनवल्यात 11 धावा बिनबाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर आहेत आणि पॉवर शेलार बी टीमचा 12वा खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाहीये. त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी आपण त्या टीमला देत आहोत. म्हणजेच स्कोरबोर्डवर आपण 2 धावा इथे मात्र ऍड करत आहोत.
पुढच्या इनिंग मध्ये आपण ऍड करणार आहोत जेव्हा नांदेडने टीम बॅटिंग करेल तेव्हा। पॉवर शेलरला 2 धावेची पेनल्टी आहे। माफी असावी। दुसरी इनिंग जेव्हा चालू होईल तेव्हा मात्र या 2 धावा पण ऍड करणार आहोत। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला। 11 धावा फलकावर आहेत। ज्या पद्धतीने पाहिलं तर 12वा खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाहीये, त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी पॉवर शेलर बी टीमला लागली गेले। जेव्हा नांदेडने टीम बॅटिंग करेल तेव्हा त्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत। यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय। दर्शन पहिला चेंडू चूक टप्प्यावर राहिलाय। गोलंदाज तयार। दर्शनचा पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। चौकाराकरिता 4। चौकाराच्या बढतीनं धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचले गेले। चांगला स्ट्रोक प्रणयच्या बॅट मधून येणारा हा चौकार। चांगली बॅटिंग करत असताना प्रणयला आपण पाहतोय आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि सलामीवर चांगली पार्टनरशिप करत असताना या इनिंग मध्ये टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना पॉवर शेलर बी यावेळेस चेंडू शरीरावर आदळला गेलाय। वेध घेणारा हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात राहिलाय। कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटरला। धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 15 या अंकावर। आज स्पर्धेचा अंतिम दिवस। अंतिम दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय। पॉवर शेलर बी विपक्षात पप्पू 11 नांदेडने टीम। टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना पॉवर शेलर बी टीम। यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन कार्पेट डीप मध्ये चेंडू निघून चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये। थोडंसं फंबल झालं। त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर प्रणयला आपण पाहतोय। धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचली गेले। गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा प्रणयच्या विरोधात। यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते मात्र चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार। हा येतोय दमदार चौकार। चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 21। यावेळेस क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय। अडकवलं गेलं जाळ्यामध्ये प्रणयला आणि पहिला झटका लागतोय पॉवर शेलर बी टीमला। प्रणय परतेल तंबूच्या आश्रयाला। डीजे पहिल्या ओव्हर मध्ये पाहिले असेल 11 धावा होत्या। कुठली विकेट नव्हती आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या 1 विकेट आणि फॅक्टर बनलं 1 धाव कमी आली। तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय। 21 धावसंख्या आतापर्यंत जोडता आली।
तर आपण पाहतोय आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी टोकरे जिन्हा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यानंतर आपण किसनजी पाटील यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आणि सर्व देपोली गावचे वरिष्ठ मंडळी मैदानाच्या भेटीला आले असतील तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे। आपणास विनंती असेल आपली जागा व्यासपीठावर आहे, आपण या स्पर्धेचा या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्यायचा आहे। तर 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त। 21 धावा फलकावर अंतिम षटकाकरिता गोलंदाज ऋषिकेश। यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला, परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू। मयुरेश डाकुऱ्याचा बॅटर, आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत परंतु कुठलाही चेंडू बॅटचा स्पर्श करून राहिलेला नाहीये। या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। धाव संख्या 1 च्या बढतीनं पुढे जात असताना 22 यावेळेस चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय। पुढील 2 टीमला मी विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय। देवांश 11 रामोडी टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग धोंडावडोली टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस करण्याकरिता या। रामवाडी विपक्षात धोंडावडोली अशी पुढील मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। धाव संख्या 23 ऋषिकेश। यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे अभिषेक, लांबी गाठता आली नव्हती, उंची जास्त होती आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना अभिषेकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं। दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या विकेटचं पतन झालं। 23 या अंकावर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल जात असताना आपण पाहतोय। या इनिंगचा आपण विचार केला तर अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, त्या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आणि विनंती असेल प्रेक्षकांना की आपण बाईक मैदानातून घेऊन येऊ नका आणि रस्त्यात कुणी बाईक लावू नका। आपले मान्यवर आज अंतिम दिवस आहे, आपल्याला येत असताना पाहायला मिळतील। यावेळेस लीडिंग एज एसटी रक्षक शिवाजी चेंडू खाली, विकेटचं होईल पतन। तर आपण पाहतोय किसनजी पाटील यांचं शुभ आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अक्षय पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे या। यावेळेस अलोन द कार्पेट ड्राइव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला।
चांगले क्षेत्ररक्षण तिथे होते. तो गोलंदाज ऋषिकेश पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस बॅट चेंज आहे. विकेटच्या मागे चुकी घडली आहे. बॅकअप यावेळेस अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र विकेटचं पतन. तर पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 26 धाबा धावपलकावर लावण्यात यश आलंय. म्हणजेच 27 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल पप्पू 11 नांदेड टीमला. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. देवांश 11 रामवाडी टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग धोंडावडी टीमचा कॅप्टन. आपण त्वरित यायचंय. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. रामवाडी विपक्ष धोंडावडी असा टॉस केला जाईल. तत्पूर्वी आपण आर्यन फाउंडेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी टोकरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. जय बजरंग धोंडावडोली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. देवांश 11 रामवाडी टीमचा कॅप्टन पोहोचला गेलाय. जय बजरंग धोंडावडी टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या टॉस करण्याकरिता. जय बजरंग धोंडावडी टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता या. जर दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू टाकला गेला तर देवांश 11 रामवाडी टीमला आपण टॉस विन देणार आहोत. देवांश 11 रामवाडी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय.
जय बजरंग दोंडावडे टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहत असाल, जर दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या इनिंगचा चेंडू टाकला गेला तर मात्र देवांश 11 रामवाडी टीमला टॉस विन दिला जाईल। तत्पूर्वी आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील यांचा। धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू सो मच सुनील पाटील। खऱ्या अर्थानं दुसऱ्या इनिंगचे 2 चेंडूचा खेळ झालेला आहे। पहिल्या चेंडूवरती काय घडलं तर बिपिन गायकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 1 धाव। दुसऱ्या चेंडूवरती काय घडलं तर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव। इन बिटवीन द कॉलिंग जर आपण पाहिलं तर या तिसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा जोडल्या जात आहेत। 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 4 या अंकावरती। शुभस्य शीघ्रम असं आपण नेहमीच म्हणतो, चांगल्या कामाला उशीर कशाला। आणि इथून मात्र उशिराने जे संघ येतील त्यांना मात्र निश्चितच पेनल्टीचा सामना निश्चितच करावा लागणार आहे। देवांश 11 रामवाडी संघाला नाणेफेकीचा जो कौल आहे तो देण्यात आलेला आहे। यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, इन बिटवीन द गॅप 2 पायांमधून चेंडू फरार होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय साईनाथ, याला लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। आपण धावसंख्या पाहतोय फलकावरती 27 धावा। गोलंदाज तयार। साईनाथ याचा पुढचा चेंडू हवाई सफर करता करता निघून गेलाय। हवेशी गप्पा गोष्टी करता करता षटकाराकरिता 6 धावा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय आणि जिथे पाहावं तिथे मात्र झाडी आपल्याला पाहायला मिळते। साईनाथ याचा पुढचा चेंडू फसलाय, चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। अप्रतिम झेल, फलंदाज फेल, वड कॅच, कॅप्टन नॉक आणि कॅप्टन कॅच। सुनील पाटील, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचाशी संपर्क साधा। सुनील पाटील देपोली, तर 2 धावांची पेनल्टी आपण इथून मात्र ऍड करतोय आणि धावा झाल्या त्या फलकावरती 12 धावा। पंच मुरली जाधव सरांना आपण पाहतोय, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत। त्यांची चांगली साथ या मला 2018 या वर्षापासून लाभलेली आहे आणि ते माध्यम होतं पंच विक्रम नाईक सरांचं। पंचांची दुनिया मात्र खूप वेगळी आहे, कारण की पंचांचा दृष्टिकोन जर आपण पाहिला तर सर्व काही गोष्टी बाजूला सारून इथून मात्र पंच जे आहेत तो आपला वेळ मैदानाच्या आतमध्ये खर्च करतात। आणि अगदीच म्हणून जर आपण पाहिलं तर मानवी आणि सामाजिक जीवनामध्ये
डॉक्टरांना जसं देवता मानलं गेलं तसं पंचांना सुद्धा देवता समान मानलं गेलेलं आहे. त्यांचे निर्णय त्याचप्रमाणे क्रुशियल मोमेंटवरती असलेले जे डिसिजन्स आपण पाहतो, परिस्थिती सांभाळण्याचं कौशल्य हे निश्चितच पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय अभिषेक शेलार यानं. निघून चाललाय चेंडू. पिकअप शॉट. देखणा चौकार. सुरेख चौकार. देवांश 11 रामवाडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी करण्याचा आपण निर्णय घेतलाय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अरे देवांश 11 रामवाडी संघाने वेळेत दाखल झाले, पण जय बजरंग धोंडावली संघ थोडा उशिराने दाखल झाला. त्या कारणास्तव नाणेफेकीचा कौल जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण पाहतोय संघ आहे देवांश 11 रामवाडी संघ. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 27 या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा आपण पाहतोय फलकावरती 16 धावा. यावेळेस मात्र पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होऊन अभिषेक याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू, पण पंच राजेंद्र बजागे सर दर्शवतायत इट्स लेग बाईज, कारण की चेंडू डावी यष्टी सोडून जात होता. त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर पंचांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय इथून मात्र कळलेला नाहीये. पूर्तता झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर लेग बाईचा इशारा केलाय पंचांनी. अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली गेलेली आहे अतिरिक्त स्वरूपामध्ये. भन्नाट वेग. यष्टीरक्षकाकडनं चूक. बंदुकीतून गोळी निघावी तसा मात्र चेंडू निघून गेलाय. सीमा पार. मिळतोय तो नशिबाचा चौकार. देखणा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 21 या अंकावरती. बॅटची कडा. भन्नाट वेग. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. व्हाट अ कॅच. गुड कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत शेलार याला. त्याच्या समवेत आपण पाहतोय त्याचे छोटे बंधू अभिषेक शेलार. बंधूंची जोडी खेळपट्टीवरती आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूलचा फटका. निघून चाललाय चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. ज्या वेगाने अनिकेत शेलार याने बॅट खऱ्या अर्थानं फिरवली होती असं वाटलं होतं की चेंडू मात्र हवाई सफर करतोय की काय, पण मात्र नाही, कारण की योग्य एलिमिनेशन हे पाहायला मिळालं नाही. त्या कारणासह चेंडू मात्र एका धावे करता निघून गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावर. पुढे सरसावत. यावेळेस मात्र चेंडू यष्ट्यांचं चुंबन घेतोय. बेल स्ट्रिप होतील. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. प्रेक्षक कक्षाच्या बाहेर एक प्लेजर एव्हिएटर गाडी उभी आहे.
विनंती करतोय ती गाडी आपण सावलीमध्ये उभी करा. ब्लॅक कलर, यस तीच. सायलेन्सरची पट्टी चमकते, कृपया ती गाडी आपण सावलीत उभी करा. यापुढे होणारा सामना देवांश 11 रामवाडी संघ. सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानामध्ये आगेकूच करायची, आपण क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानुसार त्वरित आपण सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. सामना क्रमांक 3 होईल आई संतोषी माता अनगाव आणि कृष्णा 11 कवाड. सामना क्रमांक 4 जय बजरंग सोनटके आणि आई गावदेवी साखरोली या दोन संघादरम्यान. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाजीवरती आणलं गेलंय गोलंदाज नीलम याला. यावेळेस मात्र एक गोड आवाज निघून चालला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं गेलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि इथून एकूण एकंदर धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 3. आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्रिकेट या खेळाचं समीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून बिग बॅश धमाकामध्ये आपण नेहमीच पाहिलंय. मागील 2 दिवसामध्ये कधी कधी छोटी वाटणारी धावसंख्या मोठी वाटू लागते, तर कधी कधी मोठी वाटणारी धावसंख्या मात्र छोटी वाटू लागते. आकोटप्प्याचा मारा पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलं स्क्वेअर लेगचं. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सहज सोप्या गतीने इथून मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 2. आणि अशा रीतीने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय तो संघ आपण पाहतोय पप्पू 11 नांदेडने संघ. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप मध्ये येऊन हस्त आंदोलन करायचंय, ही नम्रतेची विनंती आहे. आयोजकांनी आज मात्र या स्पर्धेला थोडासा एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलाय आणि निश्चितच संघ सुद्धा सहकार्य करतील यात मात्र शंका नाहीये. पप्पू 11 नांदेडने संघ विनंती असेल आपण हस्त आंदोलन करायचंय लाईनअप मध्ये. स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच शिस्त पद्धतीचं प्रदर्शन दाखवणं हे सुद्धा त्याहूनही तितकंच महत्वाचं आहे. कॅप्टन रितेश याला आपण पाहू शकता. जय बजरंग धोंडावडोली संघ आपण उपस्थित झालात का? त्वरित या आपण खेळाडू कक्षामध्ये, कारण की उशिराने दाखल झाल्यामुळे आपण देवांश 11 रामवाडी संघाला नाणेफेकीचा कौल दिलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. तर त्वरित विनंती करतोय खेळाडू कक्ष आहे ते मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला आहे, आपण तिथे येऊन आसनस्थ व्हा आणि आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सामनावीराच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. खऱ्या अर्थानं थोडीशी क्रुशियल मोमेंट सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऋषिकेश याने 1 षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 5 धावा त्याने खर्च केला, 2 विकेट मिळवल्या. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग सामना होता. त्याच्यामध्ये फलंदाजी करताना सिच्युएशन थोडीशी चांगली हाताळली गेली अभिषेक याच्या माध्यमातून. पण खऱ्या अर्थानं असं म्हणतात की ज्या धावा आहेत त्या पहिल्या इनिंगमध्ये रोखण्याचं ज्यांनी काम केलं आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं सामन्याला टर्निंग पॉईंट मिळाला तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ऋषिकेश. सामनावीराचा पुरस्कार जातोय ऋषिकेश याला. विनंती असेल आपण त्वरित मंचावरती यायचं आहे. आणि मित्र परिवाराच्या आग्रहास्तव इथून मात्र अनिकेत शेलार मंचावरती आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. देवांश 11 रामवाडी संघाला विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करा. पंच थोड्याच वेळामध्ये दाखल होतील. रोशन मदन पाटील यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. त्यांचे पिताश्री मदनप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफी आपल्याला देऊन सन्मानित करण्यात आलेली आहे, त्यांची आठवण कायमची निरंतर राहावी त्याकरता ही आकर्षक ट्रॉफी. कृष्णा स्वीट अनगाव यांच्या वतीने एक स्वीट बॉक्स आपण पाहतोय. सन्माननीय परेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण वितरण करतो या ट्रॉफीचा. अनिकेत शेलार यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पुढे या.
तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. निश्चितच क्रिकेट विश्व म्हटलं की एक नाव नेहमीच फोकसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते नाव आहे अनिकेत शेलार. आणि थोड्याच दिवसामध्ये 16 संघांची फ्री एंट्री टुर्नामेंट सुद्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याचे प्रणेते आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आपण पाहतोय अनिकेत शेलार यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. माऊलींची इथून मात्र विठू माऊलींची जी प्रतिमा आहे त्याचं एक ॲक्रेलिक मुवमेंट टू इथून मात्र देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. आणि ती डेट लवकरच डिक्लेअर आहे. आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी स्पर्धा जेव्हा संपन्न होईल त्या स्पर्धेनंतर त्वरित 2 दिवसाच्या कालावधीमध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट असेल अनिकेत शेलार यांची. तर वळूया आपण पुढील सामन्याकडे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत सन्माननीय किशन पाटील. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय. सुनील पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बिग बॅश धमाका देपोलीमध्ये आज